आज सकाळी आमच्याकडं दामिनी ब्रिगेडकडं एक मूकबधीर मुलगी आली जी प्राधिकरणातल्या मूकबधीर शाळेमध्ये ITIचं शिक्षण घेत होती आणि तिने असं म्हणजे ती गेले 1 वर्षापासून तिला त्या शाळेतल्या शिक्षिकेचा नवरा रवींद्र नलावडे म्हणून जो स्वतः पण त्याला बोलता आणि ऐकता येत नाहीये तर त्यांनी तिच्यावरती 8 ते 10 वेळा बलात्कार केला आणि तिला भोसरीमधल्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जाऊन गर्भपात केल्याचं त्या मुलीनी सांगितलं। ते सुद्धा तिच्या आई वडिलांना ती दुसऱ्या मुलीशी बोलत असताना त्यांना कळलं आणि त्याच्यानंतर ते काय करायचं म्हणून आमच्या दामिनी ब्रिगेडकडे आले आणि आम्ही ती मुलगी आमच्याकडे आल्यानंतर मूकबधीर शाळेतल्या एक रिटायर्ड शिक्षिका आहेत त्यांच्या घरी जाऊन ती काय म्हणतीये हे आम्हाला ट्रान्सलेशन करून सांगा असं सांगितल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं की या मुलीला तो जो आहे आरोपी आत्ताचा तो घरातल्या लोकांना सांगायचं की ट्यूशन घ्यायची आहे शिक्षिकेने घरी बोलवलंय असं सांगून तिला घेऊन जात होता आणि अश्लील चित्रफिती दाखवून त्या ठिकाणी दारू वगैरे पाजून त्या मुलीवरती त्यांनी बलात्कार केलेला आहे।